बघा, करूया घटक विलग. तर यामध्ये आपण एक प्रयोग करतोय हे जे पाणी आहे हे अतिशय गढूळ असं पाणी पहा, बरोबर आहे. तर याला आपल्याला ह्या पाण्यामध्ये काय काय असतं, माती असते, खडे असते, हे वेगवेगळे करायचे. मग हे वेगळे करण्यासाठी आपण एक प्रयोग करतोय आपण आपल्या प्रयोगशाळेतून. तर हे स्टँड आहे हे स्टँड आपल्याला, आणि हा ग्लास पॅनल आहे. हा ग्लास पॅनल आपण त्यावर ठेवला असा स्टँडवर. आणि हा एक फिल्टर पेपर आहे. फिल्टर पेपर म्हणजेच गाळण पेपर. आता फिल्टर पेपर काय असतो फिल्टर पेपर हा अतिसूक्ष्म कणांची एक चाळणीच असते. म्हणजे ही एक प्रकारची काय चाळणी. त्यातून आपण हे पाणी त्यात टाकणार आहे. त्यातून हा अस्वच्छ जो भाग आहे, म्हणजे जो गाळाचा भाग आहे, तो वर थांबेल आणि स्वच्छ पाणी खाली. म्हणजे आपल्याला काय करायचंय, गाळ असलेला गाळ वेगळा आणि पाणी वेगळं. तर याचा वापर कसा करतात ते मी तुम्हाला सांगतो. हा एक आपल्याकडे फिल्टर पेपर आहे. याला अशी अर्धी घडी घालायची. परत ह्या अशा घडीला परत एक अशी अर्धी घडी घालायची. नंतर यातले हे 3 जे पुढे ते एका साईडला आणि एक पुढे एका साईडला राहील. आणि हे असं यावर आपण ठेवायचंय. म्हणजे हा फिल्टर पेपर याच्यावर आपण असा सेट करूया. सेट केल्याच्या नंतर हे जे खराब असलेले पाणी, तर आता बघा आपण या फिल्टर पेपरच्या साहाय्याने त्याला गाळून घेऊया. तुम्हाला दिसेल बघा, आता आपण घेतलं होतं हे गढूळ आणि अतिशय खराब पाणी बघाय दिसतंय ना. तर आपण हे गढूळ पाणी म्हणजे पाणी आणि गाळ कसा वेगळा करायचा, याच्यासाठी आपण ह्या दोन्ही पाण्यांमधला फरक तुम्ही बघू शकता. की इकडचं जे कोनिकल फ्लास्क मधलं पाणी ते कसं आहे, स्वच्छ दिसतंय या तुलनेमध्ये. म्हणजे हे जे गढूळ पाणी, यातला जो गाळ वगैरे तो त्या फिल्टर पेपरमुळे काय झाला, वेगळा झाला. आणि पाणी जे आहे आपलं, तर ते वेगळं झालं. तर हे दोन घटक, हे या मिश्रणातले हे दोन घटक कसे वेगळे झाले हे तुम्हाला समजलं का? हो. ठीक. दिसतंय का, वर गढूळ पाणी आणि खाली स्वच्छ पाणी आणले, म्हणजे ते फिल्टर झालं. बघा, खाली शुद्ध पाणी. आता आपण काय वेगळं करतोय, पाणी आणि गाळ. जो गाळ आहे तो वर थांबून जाईल, पाणी खाली येईल. टाका बरं.